मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यात्रेचं पारंपरिक नागठाणेचं मैदान संपन्न झालं महाराष्ट्र केसरीचं आणि आदत वयापासून सुंदरला पाहतोय. एक जिद्दी पोटी पळतो तो बैल आणि आज पण पुन्हा एकदा सिद्ध केलं त्यांनी. आणि विशेष म्हणजे जीवन ड्रायव्हर यांचा एक तरी बैल नागठाणेच्या मैदानात गुलाल करतोच. पक्ष असू दे, सुंदर असू दे, अजून बरीचशी बैल आहेत, गुलाल कायम असतोच या मैदानात. नागठाणचं मैदान आपल्याला शिवशेजारी आहे, आपले बैल नाराज करत नाही. ती कुठला ना कुठला बैल आपला फायनलला 100% राहतो. नागठाणच्या मैदानात गुलालाला पात्र आपली गाडी एक ना कुठली राहते 100%. बैल मारणार तुम्हाला सोडा जरा दादा. एक मध्यंतरीचा काळ कठीण होता जरा थोडासा, पण ते पण दिवस तुम्ही पाहिले, पण आता पुन्हा एकदा रुटीनला आलाय. 7-8 महिने आम्ही संघर्ष 100% केला. आमची आई बी आजारी होती, त्या ह्याच्यात बैलावर लक्ष नव्हतं. 5-7 महिने आमचं गेलं संघर्षात. बैल थोडाफार इकडे तिकडे म्हणजे आमचं लक्ष नसल्यामुळे बैल कमी आला, बाकी काय अडचण नाही. बैल लहानपणापासून आमचा आदतपासून पळतोयाच. फक्त थोडंफार खालच्या पायऱ्यात आल्यामुळे जरा पायऱ्याला अडचण झाली, पण इथून पुढं आता 100% होतील पैरण. बैल बी आमचा पळायला लागला. बैल पळला की पायरा 100% होतो. श्रीनाथ केसरीचा मानकरी, थारचा मानकरी रुद्रा आज सोबत पाहिला. रुद्राविषयी काय सांगाल? रुद्रा बैल चांगलाच आहे आणि महत्वाचं मोठ्या सगळ्या मैदानात रुद्रा फायनलला राहिलाय. आणि आज बी त्यानं आमच्या बैलाला साथ चांगल्या प्रकारे दिल्यामुळे शिमी चांगला होता, पण आमच्या बैलाने आपले पळाले आणि आम्हाला शिमी पात्र करून दिलं. सुंदरला पण कळतंय का हो की बाबा आज लक्ष आहे त्याच्यावरती? कारण जवळपास नाही म्हटलं तर तुमची आता इथंच नाही म्हटलं तर 100 ते 150 लोक बघायला आलेत. आणि ज्यावेळेस मी तिथं स्टेजच्या इथं थांबलेलो त्यावेळेस प्रेक्षक अक्षरशः ओरडत होते की सुंदरच जिंकणार आज, एक नंबर. सीमे लागला, गाड्या सगळ्या मोठ्या होत्या, पण सगळ्या अगोदरच म्हणत होती 100% सुंदर शिमी काढणार का तर काढणार. बैलानं ते करून दाखवलं. बैल आमचा फायनलला पात्र झाला. एक प्रकारे सर्व साथ मिळते सगळ्या, म्हणजे आसपासच्या गावातले, म्हणजे सर्व निनाम झालं, बाटमरी झाले, सोनगाव झालं, शेंद्रे झालं, सर्व गावातले मेंबर आज बघायला आले. महत्वाचं भागातल्या माणसांचं सगळं बैलावर प्रेम आहे. भागात बैल चांगला पळतोया आणि बैलाला सगळ्यांचं प्रेम असलं की, साथ असली की बैल 100% पळतो. म्हणजे कुठला बी नंदी असू द्या, पण त्याला बाकी माणसांचा ह्याचा सहकार्य असलं, बैलावर प्रेम असलं तर तो बैल 100% फायनलला पात्र होईल. काय शिकायला भेटलं या 8 ते 9 महिन्याच्या काळामध्ये? संघर्ष कारण भरपूर अनुभव तर भरपूर वर्ष. बैल पळून बी चालत नाही, सगळा योगायोग यायला लागतो. आमचा बैल गटाला मी कधीच मार खाल्ला नाही आजपर्यंत. क्वचित कधीतरी खाल्ला असेल, पण कारणास्तव नशीब साथ देत नव्हतं. गाडी 1 नंबरला 9 नंबरला शिमेला जायचा. तुम्ही बघताय शिमेला गाडी कडेला लागली की लागत नाही कोणा बी असू द्या. म्हणजे कोणी असलं तर गाडी कडेला गेली की लागत नाही, पण नशीब साथ देत नव्हतं. त्यामुळे आमचं 7-8 महिने असंच गेलं. गटाला आम्ही कधीच मार खात नव्हतो 100%. पण इथून पुढं आता नशिबानं साथ द्यायला लागती. बैल बी पळला पाहिजे, साध्य होतंय. नाही ड्रायव्हर आज कोण होतं, कसं काय? पहिला ड्रायव्हर आमचा पाडवी केला, चांगला पळावतोय पोरगा. आणि त्याला पण महाराष्ट्र केसरीचा गुलाल झाला 100%. बाह्या बी महाराष्ट्र केसरी झाला. पुशेगावला बी आम्ही थोडक्यासाठी शिमेला 9 नंबर तास लागल्यामुळे थोडक्यात मार खाल्ला. वडकीला बी हिंद केसरी तिथं बी झाला असता. तिथं बी शिमेला 2 नंबरला थोडक्यात गाडी उतरली काना मात्र्यात. दोन्ही मैदान आमची हिंद केसरी गेली, पण आज नागठाणला बैलानं आपल्या करून दाखवलं आणि राहिला. काय आनंद आहे भाऊ आज? भरपूर आहे. आपल्या भागात बैल राहिला, आपल्या काळी जाईल आपल्या नागठाण बैल राहतो 100%. आपलं भरपूर प्रेम आहे. आपलं नाव केलं आपल्या गावात, भागा शेजारी राहिला बैल, त्याचा आनंद आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. हो, बैल तर राहतोच आपल्या गावात, राहतोच बैल, त्याचा काय विषय नाही. जीवन दादा, महाराष्ट्र केसरीचा कितवा गुलाल आहे सुंदरचा आपल्या? महाराष्ट्र केसरीचं मला वाटतं 20 गुलाल असतील बैलाचं. 20 गुलाल झाले महाराष्ट्र केसरी. गुलाल म्हणजे तो आदतपासून पळतोय ना. आदतला बैलाचं जाईल त्यावेळेला कधीच बैल मार खात नव्हता. म्हणजे नंबर किती बी नंबर करू द्या, पण 100% बैल मोठ्या मैदानात पात्र होता. 20 गुलाल असतील महाराष्ट्र केसरी. मित्रांनो, सुंदरची एक आठवण सांगायची म्हटलं तर थारचं पहिलं मैदान झालेलं चंद्रार दादांनी भरवलेलं. त्या मैदानामध्ये सुंदर उर्फ बॉस सोबत पळून सुंदरनं आदत वयामध्ये पळून अप्रतिम पडलेला. आणि त्यावेळेस मला वाटतं 3 नंबरचा मानकरी झालेला त्या मैदानात नंबर झाला होता. बैल आमचा लहानपणापासून पळतोय ते सगळ्याला माहितीच आहे. आदतपणापासून सगळ्या मोठ्या बैलात पळत होता, पण 1 वर्ष आता असंच गेलं 5-7 महिने. आता बैल परत पळायला लागला. अभिमान वाटतोय आणि बैल पळावा 100%. बैल पळला तर सगळं आहे, नाही तर काय नाही. आता येणार समोरून
पहिले येतच चालू झाली असते बैल पायरी येते ती, कारण त्या दिवशी बी वाटराचं चांगलं मैदान झालं, तिथं बी बैलानं 2 नंबर केला. म्हणजे आता हाय कुठं कुठं चुकून एखाद्या बारीनं मार खातोय नाही असं नाही, पण एक महिन्यातनं 4-5 गोलाल 100% करतोय बैल आपलं, राहते गाडी. कुणाला समर्पित कराल विजय आज? आज आमच्या सुंदरला आणि भैया ड्रायव्हर त्या बैलाला साथ, म्हणजे ती 3 जण पळाली म्हणून गाडी आमची पात्र झाली. बरोबर, चालेल, धन्यवाद. आणि असंच हसत राहावं आणि असं सुंदर तुमचं नाव करत राहील हीच आशा करतो. दावणीला किती बैल आहेत आता बैल सगळी मिळून वासरं बिसरं धरून 13 आहेत. 13 बैल. होय. चालेल, शुभेच्छा तुम्हाला.